आज कार्तिकी एकादशी आहे। मी पहिल्या आपल्या माध्यमातून सगळ्या भाविक भक्तांना, माझ्या वारकऱ्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। तर आज खूप अतिवृष्टी चालू आहे, पाऊस जास्त होतो या ठिकाणी, पण आजचा दिवस ऐतिहासिक आहे। आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं लोकार्पण व्हावं ही आमची सगळ्यांची इच्छा असल्या कारणाने या बौद्ध बांधवांच्या माध्यमातून, त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी जगदीशभाई गायकवाड असेल, आदरणीय मोरे साहेब असतील, संघटनेचे सगळे मान्य पदाध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी असतील, या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते असतील, त्यांच्या उपस्थितीमध्ये आज खऱ्या अर्थाने हा सोहळा पार पडला। मनाला आनंददायी देणारा क्षण आहे, कारण ज्या भूमीमध्ये बाबासाहेबांचं पदस्पर्श झालेलं आहे त्या पावन भूमीमध्ये अद्यावत स्मारक होणं ही काळाची गरज होती। तर गेले कित्येक वर्ष ते लोक प्रयत्नशील होते, पण मी आमदार झाल्यानंतर आणि कविता गायकवाड ताई जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर खऱ्या याला चालना मिळाली आणि त्याच्यात पूर्ती सोहळा आहे। आम्ही दोघे या ठिकाणी उपस्थित आहोत आणि अतिशय सुंदर असा मनाला नेत्रदीपक असा सोहळा या ठिकाणी पार पडतो। याच्यासाठी असा मुरुड नंतर रोहा हळूहळू काबीज करण्याचा प्रयत्न मी केला आहे। मला असं वाटतं की ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रोहा नगरपालिका जनतेचं परिवर्तन दाखवलं तर याच्यापेक्षा भव्य स्मारक त्या ठिकाणी मी निश्चित बांधणार हा शब्द तुमच्या मात्र देतो। कारण अलिबागमध्ये देखील मी खूप छान पद्धतीने स्मारक बांधायला चाललोय, कारण ती मुख्यालय अलिबाग आणि मुख्यालय ठिकाणी बाबासाहेबांचा अद्यावत स्मारक असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी हे असलं पाहिजे, समावेश असला पाहिजे। अशा प्रकारच्या जागेची पण आम्ही नियुक्ती केलेली आहे, तोही प्रोग्राम येत्या काळामध्ये निश्चित आपण घेऊ। पण आपलं जे म्हणणं आहे ते रोहेकरांसाठी निश्चित आहे, अभिमानास्पद आहे आणि जर रोह्याच्या जनतेने नगरपालिकेला परिवर्तन केलं तर त्या शहरामध्ये अद्यावत असं स्मारक बाबासाहेबांचं नक्कीच तयार